प्रारंभीचे चरण वगळता संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर तालुक्यात आद्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नाला भर आला असून शेती कामांना वेग आला आहे। तर तालुक्यातील काही भागात टिफन बाहेर निघून पेरणीस प्रारंभ झाला आहे। पेरणीपूर्व मशागत झाल्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदाही पावसाने दगा दिला। 7 जून पासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राचे सुरुवातीचे चरण वगळता संपूर्ण नक्षत्र कोरडे गेले आहे आणि जवळपास पहिल्या पेरणीचं जे सत्र सुरू झालेलं होतं त्या सत्रा झाल्यानंतर जवळपास 12 दिवस पावसाने दडी मारली होती आणि बरेचशा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे जे संकट आले होते ते संकट खरोखर अकस्मात होते। कारण शेतकरी त्याने चिंतातूर झालेला होता आणि या पावसाची वरून राज्याची प्रतीक्षा करता करता बरेचशा शेतकऱ्यांना आपले शेत मोडीत काढले आणि मोडीत काढीत बरेचसे शेतकरी बियाणं कुठून आणायचं, बियाणं उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी त्याच्या चिंतातूर झाले। शेतकरी वर्गाकडे पैशाची मागणी म्हणजे पैसे नसल्यामुळे पैसे कुठून आणायचे, शेतकरी वर्ग सगळ्याच गोष्टींना पावसाच्या अभावी चिंतातूर होता। पाथर्डी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी जे मृग नक्षत्रात सुरुवातीला पाऊस आला त्याच्यावर पेरणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी पावसामध्ये खंड पडला होता। त्या खंड पडल्यामुळे बरेच शेतकऱ्यांची पेरणी दुबार पेरणी झाली आणि काही शेतकऱ्यांची पेरून ठेवलेलं होतं आणि हा जो काल रात्री पाऊस झाला या पावसामुळं एक नवसंजीवनी शेतकऱ्यांमध्ये आलेली आहे आणि जे काही पिकं शेतामध्ये आहेत आता ते पिकं जोमात वाढण्याची शक्यता आहे। चांगला पाऊस झाला या पावसामुळे शेतकरी वर्गात एक आनंदाचं एक वातावरण आहे आणि असाच पाऊस पडत राहो आणि शेतकऱ्यांना सुखीचे दिवस येवो। परंतु आता झालेल्या पावसाने शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे तर काही शेतकरी दुबार पेरणी करण्यासाठी लागला आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।